छान दिसतंय. आज परी लवकर उठले तर तिची आंघोळ झाल्या छान. आजीनं मस्तपैकी तिला आंघोळ घातलेली. आज भोगी. सर्वांना सगळ्यात आधी भोगीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मी अश्विनी, साई समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर किती दिवस झाले दिवसाची आपण वाट बघत असतो. भोगी, संक्रांत. तर आधी वेगळी साडी घातलेली. साडी होती चांगली लाल बुंद मस्त, त्याच्यामध्ये वेगवेगळे कलरचे फ्लावर्स होते. साडी वेअर केली, चहा घेतला. सगळं चहा पीत पीत सहज बघते साडीकडे लक्ष गेलं. बरेच फुलं काय काय पिवळ्या कलरची होती. तर ती साडी पहिला चेंज केले, तर ही साडी घातले. तर ही साडी बघा दिवाळीच्या वेळेस ह्यांनी ना मला ही त्यांना आवडली म्हणून असं आणलेली. म्हणजे त्यांना मी रोज नेसाली येता यावी, म्हणजे दररोज. तर अशा पद्धतीची आणा. तर त्यांनी हे आणलेली आहे बघा साडी. ती साडी मी घातलेली आज. तर चला, भरपूर असं काल भाज्या वगैरे मळ्यातनं आणलेल्या. काल भरपूर धमाल मस्ती अशी झाली पोरांची. आज मी विचार केले सईपरीला दुपारी बघा सगळं काम झाल्यानंतर दोघींना काळ्या साड्या वगैरे घालून ना त्यांचे मस्तपैकी फोटो वगैरे काढून घ्यावा असं माझ्या मनात विचार आहे. बघू काय होतंय. ओ आज काढायचं का उद्या? आज आमची काय परी उद्या काढूया काय? परी म्हणते उद्या काढूया फोटो. उद्या संक्रांत आहे ना, तर काळ्या साडीवरती मी पण काळी साडी घालेन, सईपरला पण. तर तिघींचं छान फोटोशूट दुपारी करून घ्यावं म्हणते मस्त आपल्याच मोबाईल मध्ये. तेवढाच एक छोटासा एक आनंद सईपरीसाठी. तर चला, भोगीचं भाजी वगैरे करायचं आहे. तर बरेच अशी कामं आहेत. आज बघा काय करतात माहितीये का? तर आज आपली जी संक्रांती असतात ना, ते संक्रांतीची पूजा वगैरे करायची. आणि आज बाजरीची भाकरी, भोगीची भाजी. जिथं कुठं कुठं भोगीची भाजी ना, म्हणजे आता आमची पद्धत तुम्हाला दाखवते. आणि काही ठिकाणी जसं की आता माझ्या अक्काच्याच घरी बघा, आता इथल्या इथंच फरक दाखवतो तुम्हाला. त्यांच्याकडे भोगीची भाजी सुकी असते म्हणे. आमच्याकडे तसं नाही बाबा, पातळ रसा भाजी असते. खूप छान वरपून वरपून मुलं खातात. आणि आम्ही शेजारी एकामेकांना ना छोट्या छोट्या पातेलात किंवा वाटीत सुद्धा आम्ही टेस्ट करायला देत असतो एकमेकांच्या भोगीच्या भाज्या. तर असं कुठं कुठं प्रत्येक ठिकाणी थोडं थोडंसं बदल असतंय, काही हरकत नाही बघा. तर रात्री सगळं निवडून वगैरे घेतलेलं, काय गोष्टी आता सगळ्या म्हणजे चहा करता करता केलेल्या. आणि जेव्हा संक्रांतीची पूजा वगैरे केलेली असते ना, तर त्या संक्रांतीला 5 भाकरीचा नैवेद्य असतो. आपलं बाजरीची भाकरी, भोगीची भाजी, त्याच्यावरती कांद्याचं पात. तर हे 5 भाकऱ्यांना ना हळदी कुंकू लावून नैवेद्य दाखवून 5 घरं भाकरी वाटायचे असतात. 5 वाटा. आपल्या भावकीत किती ते आपल्याला देतात म्हटलं की आपण त्यांना द्यायचं. त्यांच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावून आपलं देऊन यायचं. आज असतंय बघा आमच्या भोगीचं आमच्याकडे. तर हुरस असते, कोण पहिला कोणाकडे भाकरी द्यायला येते. तर चला, भोगीसाठी बघा मी काय काय घेतले मी तुम्हाला दाखवते. आज घेवड्याची सुक्की भाजी करायची असते. तर हा घेवडा आता टोपण काढले घे ना, तर हे स्वच्छ धुवून फक्त तिखट मीठ वगैरे टाकून फोडणी द्यायची असते. तर खोबरं घेतलंय, आलं लसूण घेतलंय. आणि आज लसणाची पात कंपल्सरी आहेच. स्वच्छ धुवून मळ्यात जे मिळालं त्यानं बांधून आणले मी. ही पात स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये मिक्स करून आपलं कुटून घ्यायचं आहे. कोथिंबीर पण मला निवडायची. आणि बोरं घेतलंय, बोरं लागतंय. बोरं उगत छिलकं टाकायचं आपलं. बोरं मानाला बोरं लागतात ना आज. बोरं परत आपलं हरभऱ्याचा सोलाना, पावटा पण हे पावटा आणि आपलं सोलाना हे दोन्ही भाजून घ्यायचं. वांगी, तीळ भाजून घ्यायचं आहे. आज तिळाचं कूट टाकायचं असतंय ह्या आमटीमध्ये भोगीच्या. आणि गाजर स्वच्छ धुवून गाजर चिरायचं आहे. चाकवत्याची भाजी. आणि इथं ठेवले बघा, इथं पण बोरं. आणि थोडंसं आपलं झुंधळा म्हणजे कणीस असतं ना, तर ज्वारीचं, ह्याला पण छान भाजून घ्यायचं आहे. आणि ह्याचे थोडेसे गोंडे काढायचे. ह्याचे गोंडे काढलं ना मग घशात अडकते बघा. मी अगदी थोडे घेतले. हे बघा, हे असं काढून ना ह्याला मी भाजून घेणार आहे. तर एवढं लागतंय. काय काय ठिकाणी टाकतात बटाटा, परत वटाणा टाकतात. पण आमच्या इकडे ना भोगीच्या भाजीमध्ये बटाटा टाकत नाहीत आणि वटाणा पण टाकत नाहीत. तर टमॅटो पण आई टाकत नाहीत, पण मी टमॅटो टाकणार आहे भोगीच्या भाजीमध्ये. कारण की कुठली भाजी करताना मला टमाटर घातलेलं आवडते. मग मी तर टमाटर घालणार आहे. टमाटर घातल्यानंतर खरंच टेस्ट एक वेगळी येते. टमाटर पण मी चिरून घालणार आहे. तर चला, परी देवपूजा करते बोलते.
तर देवपूजा उंबरट पूजा तिला कर म्हणून सांगितलंय, तिला आवडते त्यामुळं परी करते. त्यासाठी लवकर उठले, आई तू करू नको बोललेली. आणि खरंच माझ्यापेक्षा देवपूजा परी खूप छान करते आणि ती तिचा आवरायला लागले. चला हे सगळं ना धुवून चिरून सगळं म्हणजे घेते सगळं. हे बाय आलेत भाकरी घेऊन बघा. हे बघा अशा पद्धतीचं आमच्याकडे आज राळ्याचा भात. आणि तुम्ही काय सुकी भाजी केली काय भोगीची? केले ना, मग सुके दिसले म्हणून नाही नाही बरोबर आहे. हे अशा पद्धतीनं बघा हळदी कुंकू लावून भोगीची भाकरी असे द्यायची असते. 2 घरं वाटून आल्या वाटतं, 3 घरं राहिली ती. ए परीकडे घे भाकरी. ह्याच्यात घे, ताट घे. थांबा हातात कशाला थांब. आमच्या परीला लावा की हळदी कुंकू. परी तयार झाले. परी सई आंघोळ कर जा. हळदी कुंकू लावायला लय आवडते परीला. ही काय माझी तयारी चालू आहे अजून. म्हटलं आता काय असं पण तसं पण बघ. थांबा की भाजी करून इथं आत फोडणी देते आई. इथं बघा सगळं हे वटाण, आपलं वटाणा म्हणते. उघडते की नंतर पाणी घेऊन जा. तुळशीला पाणी घालते, रांगोळी काढते. तर हे सगळं मला भाजून घ्यायचे. तीळ पावटा सलाई सगळं भाजून घेते. ते भाजलेलं सगळं मिक्सर मध्ये मला आबडधोबड काढून घ्यायचं आहे. आणि आज आपलं तिळाचं कोट वापरायचं. तीळ पण भाजून घेते, लसूण खोबरं पण करून घेते. लसूण पण बारीक कुणकं केलेलं आहे त्याचं. मस्त काढलेस. परीची पूजा बघा माझ्यापेक्षा सुंदर चालू आहे. उंबरट्याला 2 फुलं घाल. लेकरांना देवपूजा सुद्धा आवरून घेतले. मिक्सर खंगाळून जे पाणी निघतं ना, तर ते पाणी बघा असं गरम करून घेतलंय आपलं भोगीसाठी. तर चला चुलीवरतीच मिरच्या ज्यामध्ये भरपूर असं उशीर लागतंय ना शिजायला, तर बरंच वेळ द्यावा लागतं ह्याच्यासाठी. आधी व्यवस्थित पेटून घेते चूल. मी म्हटलं तुझं नाव गाजर आपलं दोरं आणि हे पावटा आणि हरभरा सोला ना त्याला छान तेलामध्ये ना मस्त भाजून घेणार आहे. त्याला बरे तर 15 दिवस आधी का महिना आधी लागली ती का भोगीची भाजीला. हरभरा भाजी तोडताना आपण हरभराची भाजी लसूण लावायला लागेल ना. कुठला तर सणच होता. सण नव्हता हा, पण सोमवारी कोण सुतक पडले सोमवारी आपण केलता बघ. कुठला वार हो? सोमवारी. लसूण खोबरं आणि कांद्याचे पातेला ना तो 1 नंबर लागते. बारीक केले. बारीक केले. आता बघ त्या लसणाची ह्या लसूण दोन्ही लसूण घातले, ते पण लसूण घातले आणि हे पण लसणाची पात घातले. तर 2 चमचे गरम मसाला. सोम तिखट पाहिजे ना सपक? तिखट काय कशाला. आणि हळद. बरेच जण घालतात, बटाटा घालतात, वाटाणा घालतात. नाही घालणारे घालतात मस्त. तर छान शिजून देणार आधी. हे बघा सगळ्या भाज्या असं शिजून द्यायचं. मस्त असं कट आलाय. तर ह्याच्यामध्ये आपली थोडीशी चाकवत घालायचं. तर चाकवत घातल्यानंतर परत ह्याला छान असं फिरवायचं. काय झालं
पेपरला काम आहे 8 दिवस झाला भाज्या चिरते भाज्या करते भाज्या लागल्या आणि आपलं चिरलेलं सगळं आपल्या मळ्यातलेच वांगे आहेत सगळे मस्त निघाले वांगे सगळे विकतचे वांगे मी वापरले नाही मळ्यातले वांगे मस्त निघालेत म्हणून एकच मिनिट सांगितलं बरेच वाटाणा पण वापरतात बटाटा वापरतात पण आपण नाही वापरत आणि तिळाचं कूट कोथिंबीर आणि मीठ सगळं मस्त हे हलवून घ्यायचं तर कोण कोण असं सुकं करते तर ही अक्काची पद्धत आहे तर हे अशी त्यांनी भोगीची भाजी सुकी बनवतात तर आपल्या इथं नाही सुकी चालत आपण घेवडा बनवतो सुकं आणि त्याच्यामध्ये आपलं गरम पाणी मस्त छान आता ह्याला ना शिजून द्यायचं छान जानू आणलं का वाण तुम्ही ग वाण आणलं का तर बघा घरात जर जनावर असेल तर त्यांच्यासाठी करावंच लागतंय मनू भाकरी खात नाही तर मनूसाठी चपाती करावं लागणार आहे मला तुला फुलं पण दिली तेवढी ग आणि परीला ना आमच्या शेजारचे कात्याने इतके भरपूर दिलेत ना झेंडूच्या फुलं त्यामुळे देवाला इतकी शोभा आले भरपूर अशी शोभा तिकडे कशाला गेली सायकल घ्यायला होय चला तर भरपूर अशी फुलं पण झाली देवाला आणि भाकरी करून घ्यायचं हे बघा कपडे धुवून येस्तोर मस्त आपले भोगीची आमटी तयार कट पण झक्कास आलेलं आहे आणि शिजलं गेलेलं पण आहे तर येणाऱ्याच्या भाकरी टेस्ट करत बसल्या त्या पोरी गेला अंगावर बाळा रोज पडतेस ग मी पण रोज पडते की हा रोज पडत ना हे मग आज तर घे पहिलं पडायला पाहिजे चांगला आशीर्वाद द्या हे नव्हते सकाळी पहाटे गेलेले आता आले नाही हो तू येते बाळ्यान देवपूजा केली कसं बघितलं का हा 2 तास लावली 2 तास तुमची सासू कसं फिरायची तशी फिरते परी रांगोळीला बोलवलंय परला दुपारी रांगोळीला विचारते पलीकडच्या आजी दिली नाही पलीकडच्या आजी भोगीची भाजी टेस्ट करते म्हणून मग तर ना म्हणते पलीकडच्या आजी दीदीला पण लाव हा लाव आजीला पाया पडा वड्या केलत्या वाटायला काय तिळाच्या काल संपल्या एक हाय का आजीला दे परी अहो केल्या पाव किलो 2 तासात संपल्या हा थांबा त्या पाया पडू द्या सुकी घेवड्याची भाजी पण असते तर ह्याच्यामध्ये पण घेवडा मिक्स करायचा असतो म्हणे तर मी विसरले काही हरकत नाही तर आता मी हे सुकी ना नुसतं तिखट मीठ आपलं लसूण खोबरं ह्याची फोडणी देणार आहे अगदी साधी सिंपल चुलीवरतीच करणार आहे आणि मग नंतर भाकरी तर हे बघा किती मस्त असं कट आले आपल्या भोगीच्या आमटीला परत कर पिलू आणि हे असं हलका हलका राख ना आज सगळे संक्रांत आमच्या पुरी पार पडायला लागले उद्या सईकडे आहे देवपूजा आज परीकडे आहे असं आहे उतरंडे घरात धान्य वगैरे कायम राहावं यासाठी लय दिवस झालं 1-2 वर्ष झालं हे देवाऱ्यावर आत्ता ठेवले महिना झालं नाही देवाऱ्यावर महिना झाला आत्ता ठेवले हा मग ते म्हटलं आता ठेवण्या फक्त मी सणावारला काढत होती आई मग माझी आई दररोज जुडगुड लावून घ्या घालायला काय होतंय चुडं घालाय घेऊ द्या येतंय मला मग आता ते हळदी कुंकू तुम्हीच करा लागलाय आणि काय सोनूपडी वडून काढा लागले सोनूपडी येणाऱ्या बायकांना हळदी कुंकू लावायचं भाकरी घ्यायचं पाया पडायचं वडून काढा लागल्या संक्रांत पिलू सर तवा ठेवू दे भाकरी करू दे आता चला बायकामुळे उशीर व्हायला लागले नको चला काकीच्या पाया पडा
आज परी भाकरी गोळा करायला बसली. परीची वाजते. माझ्या आत्ता वाजायला लागली. दीदीची पण वाजत नव्हती पहिला. आता तुझ्यापेक्षाच वाजत असते. चला, कालचं जे राळ होतं ना मिक्सर मध्ये काढून असं तांदूळ घेतलेला आहे. तर ह्याचा भात करायचा असतो, निवडून घेतलेलं आहे मी सगळं. तर ह्याचा भात मी आज करणार आहे. तर पाणी आपलं गरम व्हायला ठेवलंय आणि त्याच्यामध्ये हा भात घालायचा आपल्या वरीच्या भातासारखं. दुपारचे वाजले 12. तर ह्यांना पण जायचंय मळ्याला. पाणी काम आपलं हे चाललंय, दार धरायचं काम चालू आहे. तर मस्त आता बघा नारळाची भाजी आणि घेवड्याची भाजी आणि राण्याचा भात मला दाखवते. बाहेर आहे शेतीवरती, ते पण आणते. तर सगळ्यांच्या अशा मिक्स भाकरी आलेल्या आहेत. तर हे पण खाऊ सगळ्यांचं. तर राळ असं असतं राण्याचा भात. आपलं पण दाखवते. तर चला आपला भात दाखवते आधी, मग आम्ही जेवण करून घेतो. आपलं पण भात मी कोळशावरती ठेवलेलं आहे. हे बघा राळ्याचं भात तयार झालेलं आहे. आपलं पण आजच्या दिवशी खायचं असतं हे. खान सगळ्यांना जेवायला बोलवा. पोरींवर सोपवले आज. होय की हे बघा परी का सई परी काकीच्या पाया पडायचा. मोकळं जाण्यापेक्षा म्हटलं आज सई परी जायते घ्यायला. आम्हाला आराम आहे. लवकरच असते आता काय करावं. आता असं काय अडचण आली तर अगदर बाळा हे ताट घेऊन जा. नाही लाज नाही लाज. आत या की आज सई फरला कॉन्ट्रॅक्ट दिलंय. नाही त्यांना काय माहिती, पोरीनं कशाला सांगायचं काय. आम्ही म्हणतो शाल ते अजून आलं नाही त्या. नाही बरोबर आहे की. अहो रखरख मागच कामाची. मी तर किती तयारी केल्या बघा बाई. टेस्टिंगला भाजी बी आणल्या त्या. मस्त भाकरी केल्या आजीनं. आज दिवस पूर्ण हळदी कुंकवात भाकरी देण्या घेण्यात गेला. आणि नवी नवरी माझी म्हणजे पुतणी आहे. तर तिला पहिल्यांदा वौसा द्यायचा होता. तिच्या सासरकडून असं वौसा आलेला आहे. तर इथं बघा नाव घेत घेत शिदोरी सोडायचं चाललेलं आहे. आणि खूप छान हा कार्यक्रम पण पार पडला. तर हळदी कुंकवाला सगळ्या बाया एकत्र आलेला आहे. तर कॅमेरा चालू असल्यामुळे तर आमच्या आत्याचं थोडंसं उकाने चुकत होते, पण काही हरकत नाही. त्याने परत उकांना घेतलेला आहे. तर ही बघा नवीन नवरी. तर तिच्या सासरच्यांनी साडी वगैरे बरंच काय काय असं ना साहित्य दिलेलं होतं. तर तिच्या वटीत घातली, जसं की ती उद्या संक्रांती दिवशी घालणार. जे काय सासरच्या लोकांनी दिले ते. हे बघा किती छान पैठणी आहे. कलर तर इतका भारी आहे ना, अक्षरशः असं फिरता कलर आहे. आणि ती म्हणजे मुळात म्हणजे पैठणी दिसायला पण खूप सुंदर. जसं की बघा जेव्हा बाहेर आपण उन्हात नेसून घालून जाऊ ना, त्यावेळेस अक्षरशः फिरता कलर चमकणार होता. जे काय आपल्याला संक्रांतीचं सामान लागतं ते सगळं साहित्य, जसं की खारी खोबरं तिळापासून ते बाजरीची भाकरी भात असं बरंच साहित्य त्यांनी शिदोरीसाठी दिलेलं होतं. आकाशात डोकं घेतो. गुलाबराच्या जीवावर दिवस राजवरती कशाला परवा 45 सात कमी नाही कशाला. तिचा पण आहे नंबर. आकाशात तुमचं तारे प्रमोदचं नाव द्यायचं लक्ष द्या. देते सोडून त्याच्यावर कुंकू देते करून. तर भोगींची ना प्रत्येक गावात वेगवेगळी पद्धत असते. आणि भरपूर अशा बायका, काही बायका निघून गेल्या होत्या, काही बायका होत्या. तर पाहुण्यांनी बघा असं बुंदीचं लाडू होतं, परत आपलं भात होता आणि बाजरीची भाकरी. आईंना बोलवलं होतं, माझ्या चुलत सासूबाईंना बोलवलं होतं. बऱ्याच ताईंची अशी मध्ये कमेंट आलेले ना, तर आईंसारख्या लोकांना पण हळदी कुंकाला बोलवायला पाहिजे. तर हे बघा असं काय आम्ही मानत नाही. काही लोक मानतात, काही लोक मानत नाही.
तर हे बघा आम्ही असं सगळे सामील करून घेतो. खूप छान वाटतंय. शेवटी मोठ्या लोकांचा अनुभव हा महत्वाचा असतो. आपण कितकं एवढं बघितलेलं आहे, उन्हाळा पावसाळा जितक्या ह्या दोघींना बघितलेलं आहे. तर हे बघा किती छान वाटतंय ना, सगळे जुने नवे आताची पिढी तर सगळे हे बघा असं अनुभव सांगणं चालू असतंय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटलेलं होतं. कोणा लोकांनी येत होते, कोणा लोकांनी येत नव्हते. जी नवरीबाई होती ती सगळ्यांना देते आपलं गारवा. तर खूप छान असा आजचा कार्यक्रम आणि दिवस पण खूप छान गेला भोगीचा. फक्त इतकंच की मी तुम्हाला माझ्या घरचं ना म्हणजे जे आपलं सुगड पूजन होतं ते दाखवू शकलो नाही, इतकंच खंत आहे, बाकीचं काही नाही. तर हे माझ्या चुलत नंदेबाईचं आहे.